तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या प्रथम आय-ए-एस, यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी या चॅनलमध्ये. आपण महाराष्ट्र जिओग्राफीची सीरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी 2-3 चॅप्टर संपवलेले आहेत. महाराष्ट्राचा स्थान विस्तार, महाराष्ट्राचा अ, राजकीय भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि आता आपण आलो नद्या. नद्यांची सीरीज चालू आहे. नद्यामध्ये ऑलरेडी मी नद्या कव्हर केलेल्या आहेत. गोदावरी नदी, तापी नदी, कृष्णा आणि भीमा. सो आज आपली शेवटची नदी आहे आपल्या महाराष्ट्रातल्या. नंतर आपण कोकणातल्या नद्या बघू. तर महाराष्ट्रातल्या नद्यांमधली आपली एक शेवटची महत्त्वाची नदी ज्याच्यावर एक क्वेश्चन विचारतो म्हणजे विचारतो आणि लास्ट टाइम पण क्वेश्चन विचारलेला होता. ओके, कोणाचा क्वेश्चन विचारला होता तर पैनगंगेच्या उपनद्या कोणत्या. तर हे सर्वांचा आपण अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. पैनगंगा, वैनगंगा नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला चार्ट पण तयार करायचा आहे. तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा, ह्या नोट्स बघून अशा पद्धतीने चार्ट बनवा. ओके, तर तुम्हाला नक्की समजेल. आता याच्यावरच क्वेश्चन विचारला होता बघा, वेमला, निरगुंडा वगैरे. आता इथे पुढे जाऊन मी सांगितलेत कशाच्या पैनगंगेच्या उपनद्या कोणत्या, वाघाडी, याच्यावर क्वेश्चन विचारला होता, खुनी. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. सो वन बाय वन वेळ न वाया घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. ओके, मागचे लेक्चर जर बघितले नसेल तर नक्की बघा. ओके, सो पहिली नदी महत्वाची पैनगंगा नदी. ह्या 3 नद्यांचा संगम आहे. पहिली पैनगंगा आणि वर्धा एकत्र येतात घुगुस ठिकाणी. नंतर तिथून वर्धा आणि वैनगंगा एकत्र येतात आपल्या चपराला ठिकाणी. नंतर मग तिथून प्राणहिता सुरू होते आणि प्राणहिता जाऊन गोदावरीला जाऊन मिळते. ती कुठे तर सरगम सिरोंच्या इथे नगरम सिरोंच्या इथे काय होते संगम पावते. म्हणजे कशा पद्धतीने आहे बघा ही नद्या. ही इकडून येते आपली पैनगंगा अजिंठा वेरूळ, वरून येते आपली मध्य प्रदेशमधून वर्धा, इथे घुगुस ठिकाणी एकत्र येतात. नंतर इकडून येते आपली वैनगंगा, त्या चपराला ठिकाणी एकत्र येतात. तिथून जो पुढे जो सुरू होतो नदीचा प्रवाह त्याला म्हणतात प्राणहिता आणि पुढे जाऊन ती काय होते गोदावरीच्या नदीला जाऊन मिळते गडचिरोलीमध्ये. सो ह्या नदी अशा पद्धतीची काय आहे तर नदी आहे. त्यातली पैनगंगा नदी ही सर्वात मोठी काय आहे नदी ह्या नदी खोऱ्यामधली. तर तिची उगम कुठे आहे तर अजिंठा पर्वतरांग आहे महाराष्ट्रात. आणि प्रवाह कसा आहे ती पश्चिमेकडून कशी वाहते तर पूर्वेकडे वाहते आणि एकूण लांबी आहे तिची 676 किलोमीटर. ओके, 2 राज्यांमध्ये वाहते, महाराष्ट्र आणि तेलंगणा. ओके, आणि ह्याच नदीवर आहे सहस्त्रकुंड नावाचा धबधबा. एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, नांदेडमध्ये सहस्त्रकुंड, यवतमाळ आणि नांदेडच्या सीमेवर आहे तो सहस्त्रकुंड नावाचा धबधबा. अतिशय महत्वाचा पॉईंट. ओके, पुढे जाऊया. एकूण लांबी बघा इथे 676 लक्षात ठेवा. उतरता क्रम विचारला जाऊ शकतो. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता यांचा उतरता क्रम सांगा तर लक्षात ठेवा. पहिली पैनगंगा, नंतर येते वर्धा, नंतर येते वैनगंगा आणि असंच जायचं असं. ओके, सोडायचं नाही. बघा इथून पैनगंगा, इकडे वर्धा, नंतर वैनगंगा, नंतर प्राणहिता 120 किलोमीटर. पुढची नदी आहे वैनगंगा. वैनगंगेची बघा थोडीशी बेसिक माहिती. महादेव पर्वतरांग मध्य प्रदेशमध्ये ती उगम पावते सिवनी तालुक्या जिल्ह्यामध्ये. हिची उत्तर दिशा अशी काय आहे, उत्तर ते दक्षिण अशी वाहते ती आणि लांबी आहे 295 किलोमीटर. 2 राज्यांमध्ये वाहते, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तिचा डिटेल आपण पुढे अभ्यास करू. पुढचे वर्धा नदी. ओके, ती पण सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावते मध्य प्रदेशमध्ये. कशी वाहते तर उत्तर आणि दक्षिण. एकूण लांबी आहे तिची 455 किलोमीटर. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, नागपूरमधली ती एक, नागपूर वर्धेमधली काय महत्वाची नदी आहे. सो अशा पद्धतीने ही नदी आहे. ही ते अजिंठामधून येते पैनगंगा, जी घुगुस ठिकाणी संगम होतो कुणाशी वर्धेशी, आणि इथून सुरू होते वर्धा आणि वैनगंगेचा संगम होतो चपराला, आणि चपराला इथून सुरू होते प्राणहिता, आणि प्राणहिताचा संगम होतो सिरोंचला. इथून ही आहे वर्धा वैनगंगा नदीचं खोरं. आता वन बाय वन आपण अभ्यास करूया. पैनगंगेच्या उपनद्या कोणत्या आहेत तर पैनगंगा बघूया. पहिले इथपर्यंत अभ्यास करू आपण, इथून इथपर्यंत. कोणतं ओके ओके पैनगंगा नदीचा उगम होतो अजिंठा डोंगर रंगात. एकूण लांबी आहे 676 किलोमीटर. पुढे वाहत 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 ती जाते चंद्रपूरमध्ये आणि चंद्रपूरला ती जाऊन मिळते ओके घुगुस या ठिकाणी वर्धेला. ओके, सो याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत बघा. तर उजव्या किनाऱ्यावर विचारलं तर एकच नदी आहे, तिचं नाव आहे कयाधू. असाच क्वेश्चन विचारला होता. आणि डाव्या किनाऱ्यावर खूप साऱ्या आहेत. तर पहिली आहे पूस, नंतर आहे अरुणावती, वाघाडी, खुनी आणि विपर्ला. लक्षात ठेवा, पूस, अरुणावती, वाघाडी, खुनी आणि विपर्ला. तुम्ही डायग्राम काढून ठेवा. या नदीवरचं धरण आहे कोणतं तर इसापूर धरण. लक्षात ठेवा, पैनगंगा नदीवर असणारं इसापूर. काठावरचे शहर आहेत किनवट. पूस नदीवर आहे पुसद. ओके, लक्षात ठेवा. आणि खुनी नदीवर आहे सायकेडा धरण. ही महत्वाची काय आहे तर धरणं आहेत, लक्षात ठेवा.
संगमस्थळ इथे हिवरा आहे, घुग्गुस लक्षात ठेवा. सो पुढची नदी महत्वाची आहे तर वर्धा. वर्धा उगम पावते महादेव खैराने. तिचं एकूण लांबी आहे 455 किलोमीटर. वाहत वाहत वाहती गडचिरोलीमध्ये वर्धा वैनगंगा आणि वर्धेचा संगम होतो चपराला या ठिकाणी. हिच्या प्रमुख उपनद्या आहेत. उजव्या किनाऱ्यावरून विचारलं तर वेंबला, निरगुडा आणि डाव्या किनाऱ्यावर विचारलं तर वेण्णा, इरई. आता याच्यावर एक महत्वाचे धरण आहे अप्पर वर्धा, बेंबला आणि इरई. इरई नदीवरच आहे. ओके. नंतर पुढची महत्वाची नदी आहे तर वैनगंगा. याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल यावर्षी. वैनगंगेचा उगम होतो शिवनी मध्य प्रदेशमध्ये 295 किलोमीटरचे आहे. ओके. उजव्या किनाऱ्यावरची कोणत्या नदी आहेत तर बावनथडी, कन्हान, पेंच, मूळ हे तिच्या काय आहेत तर उजव्या किनाऱ्यावरच्या नद्या आहेत. आणि वाघ, तुलबुंद, गाढवी. आता गाढवीवर एक धरण आहे, तिचं नाव आहे इटियाडू. आणि वैनगंगेवर एक धरण आहे, तिचं नाव आहे गोसीखुर्द. लक्षात ठेवा. खोब्रागडी, कठाणी, पाटलोड. आता याचा क्वेश्चन असाच विचारला जाईल की वर्धेच्या उपनद्या कोणत्या, वैनगंगेच्या उपनद्या कोणत्या आणि पैनगंगेच्या उपनद्या कोणत्या, असाच क्वेश्चन विचारला जाईल. या दोघांचा संगम होतोय कुठे तर चपराला या ठिकाणी त्यांचा संगम होतोय. एक तोतलाडो धरण आहे, पेंच धरण आहे. पेंच नदीवरील 2 धरणं आहेत, लक्षात ठेवा. पुढे पुढे जाऊन तो प्रवाह चालू त्याचा प्राणी इथं म्हणतात, जो 120 किलोमीटर लांबीचा आहे. याच्यावरचं काठावरचं शहर आहे अहेरी, चंद्रपूर आपल्या गडचिरोली मधलं. नंतर चोविरा हे धरण आहे, सिरोंचा एक ठिकाण आहे. आणि यांचा संगम होतो नगरम, सिरोंचा या ठिकाणीचा होतो, गोदावरीची संगम होतो. सो लक्षात ठेवा अशा पद्धतीने काय आहे, ही वर्धा वैनगंगेचा खोरा आहे. विचारलं याची लांबी किती, लक्षात ठेवा. सो अशा पद्धती तुम्ही काय करा, एक वर्धा वैनगंगेचा मॅप तयार करा. पैनगंगेच्या उपनद्या दाखवा, ज्या मी इथे दाखवलेल्या आहेत. ओके. आणि कयाधू आहे, हिची लांबी आहे 676 किलोमीटर. हिची लांबी आहे 455 किलोमीटर. हिची लांबी आहे 295 किलोमीटर, 120 किलोमीटर. ओके. सो अशा चोवीला याच्यावर काय आहे तर धरण आहे. नगरम सिरोंच्या या ठिकाणी संगम होतोय. आणि ह्या तुमच्या उपनद्या ह्याच्या काय असल्या पाहिजे, तोंडपाड असल्या पाहिजे. निरगुंडा, वेमला वा रामगंगा, कारबोर, नंतर इरई, मूलसूर, कन्हान, गाढवी, वाघ, चुलबंदी आणि खोब्रागडी या महत्वाच्या काय आहेत तर. आणि हे लक्षात ठेवा, वाघाडी, अरुणावती, खुनी, पूस पूस, अरुणावती, वाघाडी, खुनी या कोणाच्या उपनद्या आहेत तर. आणि विपरला या कोणाच्या उपनद्या आहेत तर पैनगंगेच्या उपनद्या आहेत. ओके. आपण इथे थांबूया. अशा पद्धतीने तुम्ही मॅप तयार करा आणि रिव्हिजन करा. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद.